कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा। नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती। अपील सुरू असेपर्यंत आमदारकीवरचं संकट दूर। समाजवादी पार्टीचे आमदार आझमी यांना औरंगजेबाची स्तुती भोवली। आझमींचं बहुमतानं निलंबन। निलंबनाचा कालावधी ठरवण्यासाठी समिती स्थापन। आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू। योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही। अखिलेश यादव यांचा पलटवार। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा। गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती। मोबाईल हॅक करून इंद्रजित सावंत यांना धमकी। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा दावा। नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार। जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचे वडेट्टीवार आणि राऊत यांचे विनयभंगाचे आरोप। गोरेंनी आरोप फेटाळले। आरोप करणाऱ्यांच्या विरोधातच आज हक्कभंग आणण्याचा इशारा। बीडमध्ये 5 वर्षात तब्बल 276 खुनाचे गुन्हे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहामध्ये लेखी उत्तर। 260 शस्त्र परवान्यांपैकी 199 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती। जात पडताळणी, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियरसह सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक 500 रुपयांच्या स्टॅम्पमधून अर्जदारांची सुटका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। तात्काळ अंमलबजावणीचे आदेश। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या सरदेसाईंच्या वाड्याचं स्मारक बनवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेमध्ये घोषणा। अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावरती अटक। दुबईहून तब्बल 14 किलो सोनं गैरमार्गाने आणल्याचा आरोप। रान्या राव कर्नाटक पोलीस महासंचालकांची सावत्र मुलगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।